श्रीरामपुरात तणाव, चाकू हल्ल्यातील जखमी सुनील औटीचा मृत्यू, अंत्यसंस्कारापूर्वी पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून आक्रोश. ही शहरातील गोंधवणी रोडवर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यातील जखमी युवक सुनील औटी वय 27 याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात सुनीलने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर श्रीरामपुरात संतापाचा उद्रेक झाला असून हल्लेखोरांच्या अटकेसाठी हजारो नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यावर मृतदेह नेल्याने शहरात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला होता. हत्येचा घटनाक्रम दिनांक जानेवारी 19 दुपारी गोंधवणी रोडवरील एज्युकेशन हायस्कूलच्या मागे 2 अज्ञात इसमांनी सुनीलवर चाकूने सपासप वार केले. उपचार गंभीर जखमी सुनीलला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यू 3 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सुनीलची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा. सुनीलच्या मृत्यूची बातमी समजताच श्रीरामपुरात संतापाची लाट पसरली. जोपर्यंत हल्लेखोर आणि या हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार मास्टरमाइंड गजाआड होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणला. पोलीस ठाण्याला हजारो नागरिकांचा वेढा. हजारो नागरिकांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपींना तात्काळ अटक करा, अशा घोषणा दिल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंडला लवकरच अटक करण्याचे लेखी आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात सुनीलवर अंत्यसंस्कार पार पडले. पोलिसांची पुढील कारवाई. सुनीलच्या मृत्यूनंतर आता या गुन्ह्यात खुनाचे 302 कलम वाढवण्यात आले असून पुरवणी जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मयत युवकाच्या नातेवाईकांनी ज्या संशयितांची नावे घेतली आहेत, त्यांचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात सध्या भीतीचे आणि हळहळीचे वातावरण आहे.